मध्ये काय करणार ऍड करणार. तर लँग्वेज पुन्हा सांगतो, लँग्वेज मला मराठी in basic, what is mean by chemistry? Our chapter basically deal with what is the chemistry, what are the basic concepts. You learn some concept about the chemistry in your chapters in your previous classes up to the 10 classes. You learn something about chemistry up to your 10 classes. But still, we have some basic concepts and that are apart from your syllabus. Apart from syllabus, you also learn, you may learn about what is mean by metal, non-metal. But still, we read here because of we have some basics needed for our 11. आपल्याला काही बेसिक्स लागणार आहे म्हणून आपण पुन्हा थोडं रिकॅप करू आणि तुमचं सिलेबस जो न्यूज प्रमोट करू. तर टॉपिकचं नाव सिंपल आहे, केमिस्ट्री. आपण चॅप्टर सब्जेक्ट शिकतो आहोत. बेसिक कन्सेप्ट म्हणजे बेसिक कन्सेप्ट म्हणतो किंवा काही रूल्स आहेत, काही फॉलोअप्स आहेत केमिस्ट्रीसाठी. जसं की फिजिक्स असेल तर फिजिक्सचे बेसिक रूल्स काय असतात, न्यूटन्सचे लॉ असतात. तसं केमिस्ट्रीमध्येही काय असतात, काही लॉ आहेत. ते लॉस आपल्याला बेसिक्स मध्ये आपण काय करतो, ऍड करतो. तर आधी बेसिक शिकतो, नंतर केमिस्ट्री स्टार्ट करतो. तर आपण स्टार्ट करू. फर्स्ट जो पॉइंट आहे तो इंट्रोडक्शन. इन बाय इंट्रोडक्शन फॉर केमिस्ट्री. तर केमिस्ट्री हॅज अ प्लेज इम्पॉर्टंट रोल इन फुलफिलिंग द बेसिक नीड्स ऑफ द मॅन. म्हणजे आपण केमिस्ट्री का लर्न करतो, तर आपल्याला काय व्हायचं की केमिस्ट्री काय करतं, बेसिक इम्पॉर्टंट रोल करतं फुलफिल करण्यामध्ये माणसाचे नीड्स. म्हणजे काही ह्युमन्स आहेत त्याचे आपण नीड्स फुलफिल करतो. म्हणजे तुम्ही इथे आहात, केमिस्ट्री लढता आहात, बरोबर. का केमिस्ट्री शिकताय, तुम्हाला कोणी आन्सर देऊ शकेल? तुम्ही लेक्चरला आहात, ठीक आहे, लेक्चर करतायत माझं, म्हणजे तुम्ही 11th ऍड 11 सायन्स तुम्ही स्टार्ट करणार आहात. का करताय? सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे. करिअर करायचं म्हणजे काय, तर तुम्हाला काही गोष्टी फुलफिल करायच्या. तर केमिस्ट्री हे आपण लर्न, कोणतीही गोष्ट आपण लर्न करतो त्यामध्ये आपला एक ऑब्जेक्टिव्ह असतो. आणि केमिस्ट्री ही लर्न करण्यामागे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहे आपला. तो आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बघायचा की आपण केमिस्ट्रीला का लर्न करतो. म्हणजे 11 आणि 12 हे काय असतं, आपलं बेसिक एज्युकेशन असतं. 11+12 इथे आपण बेसिक काय म्हणतो त्याला, आपलं एज्युकेशन म्हणतो. म्हणजे एज्युकेशन मधनं काही लोक डॉक्टर मेडिकल्स कडे जातात, काही फार्मासिस्ट होतात, काही इंजिनियर होतात, ठीक आहे. तर वेगवेगळ्या डिसिप्लिन्स लोक चूज करतात. पण तो इम्पॉर्टंट आहे की सर्वांना केमिस्ट्री का कंपल्सरी आहे, तर ते आपल्याला बघायचंय. व्हाय दी केमिस्ट्री प्लेड इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन लाईफ. केमिस्ट्रीचा ह्युमन लाईफ मध्ये इम्पॉर्टन्स काय आहे. तर इम्पॉर्टंट फर्स्ट पॉइंट आपण बघू. द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन लिड्स टू इन्क्रीजिंग डिमांड ऑफ द मॅन. तर आपल्याकडे पॉप्युलेशन भरपूर आहे आणि पॉप्युलेशन मध्ये मॅनची डिमांडही आहे. चला, कोणी कमेंट करेल की भारताचं पॉप्युलेशन किती आहे, पॉप्युलेशन आपण काय असतं, किंवा कोणाला काही बोलता येईल. स्टेटमेंट काय आहे की पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे ह्युमनचं, म्हणजे आपल्या गरज होत आहे. कोणाला डाऊट आहे यामध्ये काय? पॉप्युलेशन आणि माणसाच्या गरजा, बेसिक नीड्स, यामध्ये 11चे कोण आहेत? महाजन. महाजन, हा. व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन अँड हाऊ इट्स affect the human life? हॅलो, ऐकू येतंय? हो सर. हा, महाजन, माझा प्रश्न होता, हाऊ दी पॉप्युलेशन इन्क्रीजेस, म्हणजे पॉप्युलेशन मुळे माणसाच्या गरजा वाढतात का? येस ऑर नो? आर increase in population increases the need of humans? Yes or no? Yes. Yes. कशा प्रकारे? Different people have different lifestyles. Anybody tell me the basic needs of human? Okay. Food, And shelter, clothes. it is a very simple question that, yes, food, shelter, and clothes is a basic need for humans. And how the chemistry play important role in this regards means, तर आपण तेच बघणार आहोत की केमिस्ट्रीचा जे बेसिक नीड्स आहेत माणसाच्या, त्याला म्हणतो आपण फूड, शेल्टर आणि क्लॉथ्स. दिसतंय, याला फूड म्हणतो आपण, हे क्लॉथ्स आहेत, आणि शेल्टर. दीज आर द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन्स. अँड हाऊ दिस बेसिक नीड्स इन्क्रीजेस विथ द हेल्प ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे मेजर जो प्रॉब्लेम आहे वर्ल्ड पुढे, पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे, म्हणजे ह्युमनच्या नीड इन्क्रीज होत आहेत. आणि ह्युमनच्या नीड ज्या आहेत त्या इन्क्रीज झाल्यामुळे 3 फॅक्टर इन्क्रीज होत आहेत: फूड, क्लॉथ अँड शेल्टर.
त्या तिघही आपले जे डिमांड आहेत त्या काय करतायत, इन्क्रीज करतायत. ठीक आहे. म्हणजे आताचा जो एरिया आहे सायन्स आहे ते आपण लर्न करतोय, त्यामध्ये फर्स्ट डिमांड जी आहे ती फूड बेसिक ज्या आपल्या रिक्वायरमेंट आहेत त्या कोणी कम्प्लीट केल्या पाहिजेत, आपल्या सायन्सने, टेक्नॉलॉजीने. आणि त्या सायन्स मधला जो इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे तो आहे केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्री इज अ बेसिकली पार्ट्स ऑफ द सायन्स, इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन नीड्स. आणि त्याच ह्युमन नीड्स आपल्याला बघायचं आहे फूड, क्लॉथ आणि शेल्टर. तर आपण आधी बघतोय की हे केमिस्ट्री जे आहे ते ह्युमनच्या ज्या नीड्स आहेत, म्हणजे ह्युमनची नीड पहिली जी आहे फूड, त्यामध्ये कशा प्रकारे रोल इम्पॉर्टंट प्ले करतंय. तर फर्स्ट आपण बघू दी केमिस्ट्री लर्न करतो आहोत. केमिस्ट्री इम्पॉर्टंट काय आहे, तर त्या बेसिक ह्युमनच्या नीड आहेत तो फुलफिल करतो केमिस्ट्री. त्यामधला सर्वात महत्वाची जी नीड असते ती फूड, क्लॉथ अँड शेल्टर. तर आपण फूड मध्ये बघतो आहोत. तर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री इन फूड. सी दी पॉप्युलेशन ऑफ आवर कंट्री अँड इट्स न्यूट्रिशन रिक्वायरमेंट इज इन सफिशियंट क्वांटिटी. म्हणजे आपल्याकडे पॉप्युलेशन साठी काय लागतं आहे, चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन लागतं आहे आणि हायजेनिक फूड लागतं आहे. ठीक आहे. आता न्यूट्रिशन काय असतं, हायजेनिक फूड काय असतं, पॉप्युलेशन साठी काय हवं आहे, न्यूट्रिशन अँड हायजेनिक. कमेंट करू शकतो व्हॉट इज मीन बाय दिस न्यूट्रिशन अँड हायजेनिक फूड. माहिती आहे न्यूट्रिशन, ह्युमन न्यूट्रिशन? माहित नसेल तर मी बॅकवर्ड जातोय थोडं. बोला, माहिती आहे ह्युमन न्यूट्रिशन? Providing the body with raw material, ओके, अनदर थिंग, न्यूट्रिशन. carbohydrate, proteins and fats. Okay, this is called human nutrition. See here, we have here different types of nutrition. See, this is the requirement of nutrition for human. See here, we have a human. Basically, this is a human or any animal, any organism, and that organism has to do some work. This is person that doing some work. The second one guy go for exercise with growth and development of our body. Third guys do is mental work. Obviously mental work is another type of work. Then these three jobs require what requires energy. Okay, energy and something that apart from energy means their maintenance as well as growth. म्हणजेच कोणतेही ऑर्गॅनिझम असेल, ह्युमसच नाही कोणीही असेल, पण आपण ह्युमस मध्ये केमिस्ट्री लर्न करतोय म्हणून ह्युमस बद्दल बोलतो. तर ह्युमसला ऍक्च्युली फूड का लागणार किंवा न्यूट्रिशन का लागणार, तर त्याला एनर्जी हवी आहे कारण वर्क करतो आहोत. त्याला त्याच्या बॉडीला काय करायचंय, ग्रोथ करायचंय. आणि थर्ड म्हणजे त्याला त्याची डेव्हलपमेंट करायची. याला मेंटल डेव्हलपमेंट म्हणू आपण, याला त्याची ग्रोथ म्हणू, आणि हे एनर्जी आहे. तर हे त्याला फूड. ठीक आहे. आणि या फूड्स मध्ये महत्वाची गोष्ट आहे, मी म्हटलं न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन काय असणार चांगल्या प्रकारे माहिती आहे तुम्हाला. न्यूट्रिशन काय असतं, तर समथिंग दॅट गिव्स अस ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ अवर बॉडी कॉल्ड एज न्यूट्रिशन. केमिस्ट्री किंवा बायोलॉजी मध्ये न्यूट्रिशन, न्यूट्रिएंट्स जेव्हा म्हणू आपण किंवा न्यूट्रिशन म्हणू, तर असे काही मटेरियल्स, द मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ अवर बॉडी कॉल्ड एज न्यूट्रिएंट्स. ज्यामुळे आपल्या बॉडीची ग्रोथ होते, मेंटेनन्स होतो, त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रिएंट्स किंवा न्यूट्रिशन म्हणतो. एक्झाम्पल प्रकार माहिती तुम्हाला, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स. हे कार्बोहायड्रेट्स आहेत, हे प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन्स, मिनरल्स अँड वॉटर. these are the food materials and these act as a nutrition for our body. ओके, माहिती आहे ना, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स वगैरे. एक्झाम्पल सांगू शकतो कोणी? कारण आपल्या केमिस्ट्री मध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट करायचे आहेत, समथिंग अबाउट समथिंग प्रोटीन, देन फॅट्स. बोला, माहिती आहे काही कार्बोहायड्रेट बद्दल? हॅलो. Sugars, fibers found in शुगर. fruits. ओके, तुम्ही आज सकाळी जेवण केलं आहे, त्यामध्ये कार्बोहायड्रेट खाल्लंय का? हो. हो. महाजन आहे ना, महाजन? हॅलो. ओके, कार्बोहायड्रेट खाल्लंय का आज? आजचं कार्बोहायड्रेट खाल्लंय का, बॉडीमध्ये गेलाय? हा, जेवणामध्ये काही कार्बोहायड्रेट गेलाय का बॉडीमध्ये? नसेल तर मी सांगतो कशा प्रकारे आपण कार्बोहायड्रेट खातो. तर तुम्ही चपाती खाल्लात, चपाती खाल्लं का? चपातीमध्ये ग्रेन्स असतात आणि ग्रेन्स म्हणजे काय असतात, कार्बोहायड्रेट असतात. ही चपाती झाली तुमची कार्बोहायड्रेट. ठीक आहे, त्याला म्हणू आपण चपाती. ओके, नेक्स्ट आहे चपाती नंतर तुम्ही त्यामध्ये काहीतरी खाल्लं असेल, त्याला म्हणणार तुम्ही प्रोटीन.
एग्स वगैरे खातात का तुम्ही? जे एग खात असतील, मीठ खात असतील, तर त्यांना प्रोटीन सप्लाय एग मीठचा असेल. आणि जे एग मीठ खात नसतील ते काय खातील? लेग्युम्स खातात. लेग्युम्स माहिती आहेत? त्याला आपण डाळी म्हणतो, डाळ म्हणतो. खाल्ली डाळ? आपल्या हो. प्रत्येकाच्या जेवणामध्ये डाळ असते, तर त्याला आपण प्रोटीन्स म्हणतो. फॅट्स जर माहिती नसेल तर जे ऑइल्स असतं त्याला फॅट्स म्हणतात. चपाती सोबत आपण जेव्हा डाळी खातो त्याला लेग्युम्स म्हणतो. ते आपण ज्या गोष्टीत फ्राय करतो म्हणजे कुक करतो त्याला ऑइल्स म्हणतात. म्हणजे तुमचं कोणतंही जे डिश असेल, फूड डिश असेल, ते होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही तिघही न्यूट्रिएंट्स चांगल्या प्रकारे डायजेस्ट केले जर तुम्ही फूड डिश खाल्लाय. त्यामध्ये व्हिटॅमिन्स तुम्ही काय खाल्ले? तुम्ही कॅरेट टाकला असेल किंवा काही व्हेजिटेबल्स ऍड केले असतील. मोस्टली तुम्ही तिथे लेमन ज्यूस वगैरे काही यूज केलं असेल तर तुम्ही व्हिटॅमिन्सही खाल्लेले आहेत. नेक्स्ट आहे मिनरल्स. मिनरल्स हे कशामध्ये असतात? व्हेजिटेबल्स मध्ये. जे ही डिश असतं त्यामध्ये मिनिमम एक तरी व्हेजिटेबल्स असतं. ठीक आहे, कॉलीफ्लॉवर असेल, काही असेल. तर तुम्ही हे एवढं ऍड करून एक डिश बनवलेलं आहे आणि ते डिश तुम्ही खाताय. त्यामध्ये लास्टला तुम्ही वॉटर तर घेणारच. एवढं तुम्ही मोस्टली आता केक करून इथे बसला. म्हणजेच काय तर तो याला म्हणतो आपण ह्युमन न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन contain obviously carbohydrate in the form of chapati, rice, grains, wheat, then breads. We have proteins means egg, meat or some legumes like dal. Fats are our oils and ghee. Vitamins contain obviously most of the people are very cautious about the vitamins. All the fruits contain different types of vitamins. Minerals, different vegetables have different minerals like sodium chloride and then okay, you directly take vitamin minerals from what? NaCl. We have common salt. आपल्याकडे कॉमन सॉल्ट असतो. आपण सॉल्ट खाल्ल्याशिवाय जेवण कम्प्लीट करत नाही. म्हणजे दररोज आपण सोडियम आणि क्लोरीन अशा प्रकारचे काय करत असतो? मिनरल्स ऍड करत असतो बॉडीमध्ये. वॉटरला व्हॅल्यू नसतं, पण एक कशामध्ये असतो? न्यूट्रिशनचा पार्ट आहे. म्हणजेच आपण काय डील करत होतो की जे ह्युमन्स आहेत, ह्युमन्सला न्यूट्रिशन हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि न्यूट्रिशन मध्ये सर्वात महत्वाचा असतो तो केमिस्ट्री. कशा प्रकारचं ते आपण आता डील करू. ठीक आहे, हे तर कळालं की न्यूट्रिशन काय असतं आणि हायजीन काय असतं. चलो हायजीन मध्ये डील करू. काय असतं हायजीन? सेफ्टी फूड. न्यूट्रिशन कळालं. हे बघा, पॉप्युलेशन रिक्वायर्ड न्यूट्रिशन. न्यूट्रिशन तर तुम्हाला कळालं की न्यूट्रिशन काय असतं. आणि हायजेनिक फूड म्हणजे जे फूड आपण चांगल्या प्रकारे काय करतो? मेंटेन करतो विदाउट बॅक्टेरिया, विदाउट सम व्हायरस, सम एक्स्ट्रा लाईक फ्लाईज. जे आपण फूड समजतो काय असतं? हायजेनिक म्हणजे जे नीट क्लीन फूड यूज करतो त्याला हायजेनिक फूड म्हणतात. तर अशा प्रकारचं फूड हे आपल्या पॉप्युलेशनला काय आहे? आवश्यक आहे. पण ऍक्च्युली वर्ल्ड मध्ये अशा प्रकारचं फूड अवेलेबल आहे का? नाही. मोस्ट ऑफ द कंट्री जे आहेत तिथे काय चांगल्या प्रकारचं फूड नाहीये. आणि हे फूड साठी आपण कशावरती डिपेंड करतोय? तर एक फॅक्टर त्याला म्हणतात केमिस्ट्री. कशा प्रकारे बघा, टू अचीव द नीडेड टू मॅन्युफॅक्चर गुड फूड क्वालिटी विथ द हेल्प ऑफ फर्टिलायझर अँड इन्सेक्टिसाइड. म्हणजे हे कोण फूड? हे जे चांगल्या प्रकारचं हायजेनिक आणि न्यूट्रिशियस फूड आहे ते कोण मॅन्युफॅक्चर करणार? म्हणजे व्हेजिटेबल्स असतील, प्रोटीन्स असतील किंवा पोल्ट्री प्रोडक्ट्स असतील, बघितलं ना, चपाती, ग्रेन्स असतील, हे कोण करणार? फार्मर. आणि फार्मर हे कुठे प्रोड्यूस करणार? फार्म मध्ये. आणि फार्म मध्ये प्रोड्यूस करण्यासाठी गुड क्वालिटी ऑफ जर तुम्हाला फूड प्रोड्यूस करायचं असेल तर फार्मरला चांगल्या प्रकारचे फर्टिलायझर काय लागतात? इन्सेक्टिसाइड्स लागतात. Then my next question, what is the use of or what is mean by fertilizers and insecticides? Yes, anybody? What are the fertilizers and insecticides? Yes, fertilizer. Fertilizer used to improve the quality of soil. Correct. Fertilizer used to improve the quality of soil. This is the first statement. And about insecticide, Mixture of substance. mixture of obviously the fertilizer, when we deal with chemistry or something, that is a mixture of substance. See, nutritious substance is a mixture. See, what is the fertilizer? Fertilizers are basically the nutrition of plant. Plant requires some chemicals in the form of chemicals, some nutrients that are called as a fertilizer. See, we see the fertilizer with the help of some PPTs or directly Google search. We have some PPTs for, and this PPT from which class? I repeat, this PPT for the foundation class. See here, this one, okay.
1 minute. This is the fat, nutrition. 1 minute, hold for the 1 minute. I have to reach there. Okay. See, this is the syllabus for the, I think, foundation and foundation classes, and that contain the importance of the nutrition. See here, the plants. This is a photosynthesis process, and plant do their food with the help of photosynthesis. Any doubt? Any questions? How the plant do their how the plant become autotrophs? No. Plant is a green plants make their own food with the help of photosynthesis. Are you heard about the process of photosynthesis? Yes. Yes or no? Correct. Your margin? Yes, sir. Okay. Then what is the photosynthesis process? It is a process in which the plant make their food with the help of sunlight, carbon dioxide and water, and it convert into glucose. Glucose act as a food for another organisms. म्हणजे अशा प्रकारे हे फूड बनवणार. जे ॲनिमल्स असणार, ॲनिमल्स म्हणजे कोण? ह्युमन इज वन ऑफ द टाइप ऑफ ॲनिमल. हे डायरेक्टली टेक द फूड फ्रॉम द प्लांट्स और इनडायरेक्टली टू द ॲनिमल्स. म्हणजे ह्युमन्स काय करणार? हे चांगल्या प्रकारचे ॲनिमल्स खाणार. ॲनिमल्स खाणार म्हणजे काय? ॲनिमल्स काय खातात? पुन्हा फूडच खातात. म्हणजे आपण ॲनिमल्स डायरेक्टली प्लांटला खातो किंवा इनडायरेक्टली ॲनिमल्सला खातो आणि ते ॲनिमल्स प्लांटला खातात. म्हणजेच आपण डायरेक्टली इनडायरेक्टली कशावरती डिपेंड करतो? प्लांट्स वर डिपेंड करतो. आणि प्लांट्स बद्दल आपण गप्पा करतोय की जे प्लांट्स आहेत, तर ह्या प्लांट्स मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे फर्टिलायझर. आपण हे प्रकारच्या गोष्टी असतात फार्मिंग मध्ये. आता फार्मिंग मधली ही जी फर्स्ट प्रोसेस आहे मॅन्युअर अँड फर्टिलायझर, तर आपण डील करतो आहे कशाबद्दल? फर्टिलायझर बद्दल. तर फर्टिलायझर काय असतात? अशा प्रकारचे जे न्यूट्रिएंट्स असतात, the substance we added in the soil to form in the form of nutrients for the growth of plants. म्हणजे प्लांटच्या ग्रोथ साठी, हेल्दी ग्रोथ साठी आपण जमिनीमध्ये काही ऍड करतो त्याला आपण फर्टिलायझर म्हणतो. आता बेसिकली तुम्ही इथे दोन डायग्राम बघताय. फर्टिलायझर हे वेगळे असतात आणि मॅन्युअर वेगळे असतात. डायग्राम दिसतंय चांगल्या प्रकारे? हे मॅन्युअर आहे आणि हे फर्टिलायझर. क्लिअर आहे? कोणी सांगू Yes. शकेल काय डिफरन्स आहे? मॅन्युअर दिसतंय तुम्हाला, फर्टिलायझर दिसतंय. बोला डिफरन्स बोला. Manure is made up of natural substances, Correct. waste Manure material is of animals, correct. Animal dung. Fertilizer. and fertilizer made up from chemicals. Okay, chemicals. See, this is the basically process of formation of manure. Manure हे कोण बनवत असतं? आपण बनवत नसतो. तर मॅन्युअर हे काही फंगस असतात, बॅक्टेरिया असतात, त्याला केमिकल डिकम्पोजर म्हणतात, किंवा फिजिकल डिकम्पोजर म्हणजे जसे अर्थवर्म किंवा काही हे जे स्पायडर्स असतात किंवा काही इन्सेक्ट असतात, बिटल्स असतात. हे काय करतात? हे जे ऑर्गॅनिक मटेरियल असतं त्याला डिकम्पोज करतात आणि काय बनवतात? मॅन्युअर बनवतात. पण तो फर्टिलायझर हा ऍक्च्युली वेगळा कन्सेप्ट आहे जो की आपल्या 11th मध्ये आहे. तर फर्टिलायझर आर द बेसिकली केमिकल्स, बिकॉज वी आर डीलिंग विथ केमिस्ट्री, अँड फर्टिलायझर्स आर द केमिकल्स दॅट आर रिच इन पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स. त्यामध्ये काहीतरी पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स एक्स्ट्रा असतात, त्यांना आपण फर्टिलायझर म्हणतो. आणि फर्टिलायझर प्रोड्यूस इन फॅक्टरीज. फर्टिलायझर हे फॅक्टरीमध्ये प्रोड्यूस होतात. आणि हे मॅन्युअर कुठे प्रोड्यूस होतात? हे मॅन्युअर कुठे प्रोड्यूस होतात? Land. हे कुठे होतं? हे जे प्रोसेस असतं हे कोठेही चालू असतं. तुमच्या घरासमोरही जर काही वेस्टेज असेल किंवा म्युन्सिपालिटीचे जे असतात ते सेवेचे टँक्स असतात किंवा ते घंटागाडी वगैरे असतात, तर जे कलेक्ट करतात आणि ते एका ठिकाणी डंप करतात. म्हणजे जे काय करतात, पाईल्स बनवतात, ढीग बनवतात, आणि ऑटोमॅटिक तिथे हे काय असतं, बॅक्टेरिया, फंगस वगैरे हे अर्थूम वगैरे तिथे काय करतात, कंपोस्ट बनवत असतात. तर मॅन्युअर बनवणं ही काही अशी मोठी केमिकल प्रोसेस नाहीये किंवा त्याला असं केमिकल इंडस्ट्री लागत नाही. आपण जे डील करतो आहे ते आहे फर्टिलायझर. हे फर्टिलायझर तुम्हाला बनवायचे असतील तर हे काय असतात, ऍक्च्युली केमिकल्स असतात, आणि त्यामधले जे न्यूट्रिएंट्स असतात त्यासाठी आपल्याला काय लागतात? फॅक्टरीज लागतात. फॅक्टरीज म्हणजे काय? केमिकल फॅक्टरीज. नाव ऐकलं असेल ना, फॅक्टरीज, कंपनी. कंपनी, हा, कंपनी म्हणजे काय की तिथे लोक वर्क करतात आणि त्याच्यामध्ये एक प्रॉडक्ट बनवलं जातं. तर फर्टिलायझर हे काय असतात? केमिकल प्रोडक्ट असतात, आणि त्याच्यामध्ये काय असतात? न्यूट्रिएंट्स असतात, जे की आपण बघितलं. कोणकोणते न्यूट्रिएंट्स असतात शिकवले तुम्हाला?
की काही न्यूट्रिएंट्स जे प्लांटसाठी लागतात त्याचं नाव असतं NPK, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. ऐकलंय? प्लांट रिक्वायर्ड हो. सम मेजर न्यूट्रिएंट्स अँड सम मायनर न्यूट्रिएंट्स. तर कोणती एक्झाम असेल, मोस्टली मला जेवढं माहिती आहे की तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की हे तिघही काय असतात, मेजर न्यूट्रिएंट्स आहेत आणि त्याच्यासाठी जे यूज केले जातात बाकीचे काही कंपाऊंड यूज केले जातात केमिस्ट्रीमध्ये, त्याला युरिया म्हणतात किंवा अमोनियम सल्फेट म्हणतात, सुपर फॉस्फेट म्हणतात. तर हे बघा, युरियामध्ये असतो नायट्रोजन, दिसतोय एन. सल्फेट मध्ये काय असतो, सल्फर असतो आणि फॉस्फेट मध्ये काय असतो, फॉस्फेट असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे बॅग्स असतात, त्याला आपण केमिकल फर्टिलायझर म्हणतो. हे उज्ज्वला वगैरे दिसते तुम्हाला, प्रत्येकाने बघितलं असेल, फार्मर असतील त्यांना चांगलं माहिती आहे. तर फक्त मला एवढंच पॉईंट क्लिअर करायचं होतं की फर्टिलायझर काय असतात, आणि एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल की केमिस्ट्री नसेल तर मग हे प्रोडक्शन होऊ शकत नाही. आणि म्हणून केमिस्ट्री नसेल तर मग हे फर्टिलायझर्स नाहीत. फर्टिलायझर नाही म्हणजे काय नाही, चांगल्या प्रकारचं फूडचं प्रोडक्शन नाही. म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये ते नाही तर मग लोकांना जेवण नाही किंवा न्यूट्रिशन. कळतंय केमिस्ट्रीचा रोल काय? तर केमिस्ट्री नाही तर चांगल्या प्रकारचं फार्मिंग नाही. नेक्स्ट पॉइंट आहे मग डाऊट आहे इथे. न्यूट्रिशियस फूड मिळवायचं असेल तर आपल्याला गुड क्वालिटी फर्टिलायझर लागतील, फार्मरला सप्लाय करावं लागतील. नेक्स्ट आहे इन्सेक्टिसाइड. बोला, इन्सेक्टिसाइड काय असतं? प्लांट इंग्लिश लँग्वेज मध्ये. प्लांटला चांगल्या ग्रोथ साठी. ओके. हे बघा, प्लांटच्या चांगल्या ग्रोथ साठी असतात फर्टिलायझर असतात, म्हणजे त्यांना आपण ग्रोथ करावं. पण हे प्लांट्स असतात तर प्लांट्स वरती काहीतरी ऍड होतात, एक्स्ट्रा काहीतरी गोष्टी येतात की त्यांना ते काय करतात, प्लांटला काय करतात, डॅमेज करतात, प्लांटचं न्यूट्रिशन काय करतात, सक करतात. तर त्यांना आपण काय करायचं, साईड करायचं असतं. तुम्हाला सुसाईड नाव ऐकलं असेल तुम्ही. काय असतं सुसाईड? सुसाईड नाव ऐकलंय ना? काय असतं? त्या माणसाने सुसाईड केलं म्हणजे काय केलं? आत्महत्या. आत्महत्या केली. करेक्ट. तर इन्सेक्टिसाइड म्हणजे काय? इन्सेक्टिसाइडला आत्महत्या करायला प्रवृत्त करणं किंवा त्यांची आत्महत्या करवणं, याला म्हणतात इन्सेक्ट. पेस्टिसाइड म्हणजे काय? जे पेस्ट असतात, माहितीये ना, पेस्ट म्हणजे बाहेरून काहीतरी असतात ना, पेस्ट कंट्रोल वगैरे घरामध्ये, पेस्टिसाइड. हे साईड म्हणजे काय असतं, ऍक्च्युली टू डेथ, म्हणजे त्यांना मारणं, अशा प्रकारचा हा एक इंग्लिश वर्ड आहे. तर इन्सेक्टला मारण्यासाठी जे काहीतरी केमिकल्स वापरले जातात त्यांना इन्सेक्टिसाइड म्हणतात. मग इन्सेक्ट काय काय असतात, तर फार्मिंग मध्ये भरपूर इन्सेक्ट असतात की ते काय करतात, प्लांट्सला डॅमेज करतात. मग प्लांटला जेव्हा तुम्ही प्लांट चांगल्या प्रकारे ग्रो करता आहे, त्याला फर्टिलायझरही हवे आहेत. ते ग्रो झाल्यानंतर त्याच्यावरती इन्सेक्ट येणार आहेत. इन्सेक्ट माहिती आहेत ना, आपल्याकडे भरपूर प्रकारचे इन्सेक्ट असतात, ते प्लांटला डॅमेज करतात. तर त्यांना किल करण्यासाठी आपल्याकडे इन्सेक्टिसाइड्स असतात. तर इन्सेक्टिसाइड हे केमिकल्स असतात, फर्टिलायझर हे केमिकल्स असतात. म्हणजेच त्याला केमिकल प्रोसेसने आपण तयार करतो आणि त्यामुळे आपल्याला हायजेनिक फूड मिळतं. आणि फूड माणसाची फर्स्ट बेसिक रिक्वायरमेंट आहे, म्हणून आपण केमिस्ट्री लर्न करतो. म्हणजे तुम्हाला जर भारताला फुलफिल करायचं असेल, त्यांचं फूड सप्लाय करायचं असेल चांगलं, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला फूड हवं, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे केमिस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट करावं लागतील. चांगले फर्टिलायझर, चांगले इन्सेक्टिसाइड किंवा फार्मिंगच्या टेक्निक ज्या केमिकल्सने फुलफिल होतील. तर केमिस्ट्रीची फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे की आपण केमिस्ट्री लर्न करतो. कळालं केमिस्ट्री का लर्न करतो? नेक्स्ट, टू advancement in chemistry help in many countries become not only self-sufficient but explore the food of commodities. तर आपल्याला माहिती आहे की या केमिस्ट्रीमुळे असे काही कंट्रीज आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, डेव्हलप कंट्री म्हणतो. ऐकलं ना, डेव्हलप कंट्रीज? हो. Just tell me one name for any country that become developed. USA. USA is the best example for the developed country. And he not only prepare food for his peoples, for his citizens, but he also supply the food. The America is a very good supplier for the meat, chicken for the all over the world. म्हणजे जगामध्ये जेही चिकनचे सप्लाय होतात ते सर्व युएसए कडनं केले जातात. तर सेल्फ सफिशियंट आहे. डेअरी मिल्क प्रोडक्ट अमेरिका चांगला सप्लाय करतो, ते फार्मिंग मध्ये येतं. तर केमिस्ट्री चांगलं असेल, तुमच्याकडे केमिस्ट्रीचे चांगले रिसर्च थिंग्स असतील किंवा तुमच्याकडे केमिस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये ऍडव्हान्समेंट असेल, म्हणजे तुमची केमिस्ट्री जर ऍडव्हान्स झालेली असेल तर तुमच्याकडे सफिशियंट फूड सप्लाय होणार आहे. आणि ते एवढं सेल्फ सफिशियंट असणार आहे की तुम्ही ते कमोडिटीज म्हणून बाहेर काय करू शकता, एक्सप्लोर म्हणजे एक्सपोर्ट करू शकता. मी काय म्हणतोय, एक्सपोर्ट करणं म्हणजे दुसऱ्या देशांना सप्लाय करणं आणि त्यातनं आणि काय करणं, अर्न करणं. तर केमिस्ट्रीमुळे जे कंट्रीज असतात ते काय असतात, सेल्फ सफिशियंट होतात.
म्हणजे इंडिया आहे, इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे भरपूर सेल्फ सफिशियन्सी आलेली आहे. तुम्ही तुमच्या 10th पर्यंत ग्रीन रिव्होल्यूशन हा वर्ड यूज केला असेल किंवा व्हाईट रिव्होल्यूशन किंवा येलो रिव्होल्यूशन ऐकलंय ना? हो Yes. ग्रीन रिव्होल्यूशन, व्हाईट रिव्होल्यूशन, रेड रिव्होल्यूशन, येलो रिव्होल्यूशन हे पण इंडियामध्ये अचिव्हमेंट केलेली आहे. आपल्याकडे व्हाईट रिव्होल्यूशन मिल्कसाठी आहे. ग्रीन रिव्होल्यूशन हे माहिती आहे तुम्हाला व्हीटसाठी आहे. येलो रिव्होल्यूशन कशासाठी आहे? ऑइलसाठी आहे. तर आपण याची सेल्फ सफिशियन्सी मिळवली आहे कारण आपण केमिस्ट्रीमध्ये काय केलेलं आहे चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेलं आहे. तर मला वाटतं फूड बद्दल तुम्हाला कळालं असेल की केमिस्ट्री काय इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघू आपण क्लॉथ. द गुड क्वालिटी ऑफ क्लॉथ रिक्वायर्ड फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल. ह्युमनची सेकंड नीड आहे क्लॉथ. आणि इन्व्हायरमेंटल चेंजेस आपल्याकडे होणारच आहेत आणि आपल्याला त्यासाठी काय हवं आहे? क्लॉथ. इन्व्हायरमेंटल कंडिशन्स म्हणजे काय असतात? इंडियामध्ये इन्व्हायरमेंटल कंडिशन्स होतात किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड वी हॅव डिफरंट इन्व्हायरमेंटल कंडिशन बिकॉज वी हॅव रोटेशन ऑफ द सन. म्हणजे सन अर्थच्या भोवती रोटेशन परफॉर्म करतं. त्यामुळे आपल्याकडे सीझन्स असतात. विंटर सीझन, रेनी सीझन, मान्सून सीझन, ओके, समर सीझन. त्यामुळे आपण समर मधले क्लॉथ विंटर मध्ये युज नाही करत किंवा विंटर मधले क्लॉथ आपण समर मध्ये युज करणार आहोत का? बिलकुल नाही. तर तशा प्रकारचे आपले काय होतात? क्लॉथिंग चेंज होतं आणि ते आपल्याकडे होत नाही कारण आपल्याकडे सीझन्स आहेत. तर त्या सीझन्स मध्ये तुम्हाला क्लॉथ लागणार आणि गुड क्वालिटी ऑफ क्लॉथ जर हवं असेल तर तुम्हाला केमिस्ट्रीकडे जावं लागतं. का? रिझन because the population requires synthetic fiber like nylon, rayon, then factories needed to fulfill this cloth. तुम्हाला माहिती आहे जे क्लॉथ्स असतात हे सर्व कोणते असतात? तर जे तुम्ही क्लॉथ घालता त्यामधलं कॉटन किती असतं? कॉटन सोडून जे मॅक्झिमम सर्व जे फायबर्स असतात, नायलॉन, रेयॉन वगैरे, हे सर्व काय असतात? हे कुठे प्रिपेअर केले जातात? कंपन्यांमध्ये. कळतंय? म्हणजे तुम्ही कंपन्यांमध्ये जेव्हा हे नायलॉन वगैरे प्रिपेअर करतात त्यावरनं आपण इंडियाची काय करू शकतो? क्लॉथची डिमांड फुलफिल करू शकतो. किंवा तुम्हाला चांगले ब्रँड माहिती असेल ऑल ओव्हर द वर्ल्ड काही मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते इंडियामध्ये त्यांचे सेटअप्स आहेत, बाहेर सेटअप्स आहेत. हे कशामुळे? फक्त चांगल्या प्रकारच्या फॅब्रिक्समुळे किंवा क्लॉथमुळे. याला आपण टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणतो. तर यामध्ये काही डाऊट आहे कोणाला की सर क्लॉथ्स काय असतात किंवा हे फायबर्स काय असतात? ते माहित नाही. माहिती आहे ना? हॅलो. हो. हो. तर माहिती नसेल तर तुम्हाला नायलॉन वगैरे दाखवतो. जस्ट इंट्रोडक्शन म्हणून टेक्सटाईल इंडस्ट्री काय असतं. जस्ट एक इंट्रो लेक्चर आहे आपलं. आणि हे बघा, हे फर्स्ट लेक्चर टोटली बाय इंट्रो बेस्ड आहे. इंट्रो म्हणजे काय की त्याच्यामध्ये पूर्ण एक आपण बघू. फायबर्स म्हणजे ऍक्च्युली तो आपले डायटरी फायबर्स म्हणजे तर हे पॉलिमर फायबर अशा प्रकारचे फायबर्स असतात त्याच्यापासून आपण क्लॉथ बनवतो. आता ते एक्झाम्पल हे बघा तुम्हाला दिसतंय. फायबर्स म्हणजे तो नायलॉन वगैरे हे बघा. हे अशा प्रकारचे तुम्हाला रोप दिसत असतील, तुम्हाला क्लॉथ दिसत असतील. हे क्लॉथ, रोप हे दिसतात, बघतात ना तुम्ही अशा वस्तू भरपूर. हे अशा वस्तू हो. तुम्ही भरपूर बघतात. तुम्ही अशा वस्तू भरपूर बघतात किंवा असे रील्स असतात अशा प्रकारच्या. पुन्हा कपडे असतात, याचे कपडे असतात. क्लॉथ्स दिसत नाही इथे, नायलॉनचे एवढे दाखवले नाही. ते बघा हे असे क्लॉथ्स असतात बघा. तर हे सर्व नायलॉनचे असतात. ठीक आहे. तर नायलॉन वगैरे नसेल किंवा हे जे पॉलिमर नसेल तर तुमचं केमिस्ट्री किंवा तुमचं लाईफ कम्प्लीट होऊ शकत नाही. आणि लाईफ नाही म्हणजे मग लाईफसाठीच आपण काय करतोय? केमिस्ट्रीला काय करतोय? कंटिन्यू करतोय. म्हणजे आपल्याला क्लॉथ हवे आहेत तर आपल्याला कशाला जावं लागेल? केमिस्ट्रीच्या ऍडव्हान्स किंवा केमिस्ट्री लर्न करावं लागेल. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं 12 नंतर विचार करणार की आपल्याला कुठे जायचंय तर केमिस्ट्री सर्वात पहिली ब्रांच कळाली. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पहिलं करिअर कशात करू शकता? तर फूड इंडस्ट्रीमध्ये. जगामध्ये सर्वात मोठी जी इंडस्ट्री आहे ती कोणती इंडस्ट्री आहे? फूड इंडस्ट्री. तुमच्या माहितीसाठी. हे तुम्ही जर इंडियामध्ये असून डेव्हलपमेंट चालू आहे पण तुम्ही थोडंसं जर भारताच्या बाहेर गेलात तर तुम्हाला तिथे प्रत्येक गोष्ट ही फूडची काय केली आहे? ते कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर केली आहे. म्हणजे तुम्हाला आंब्याचं पल्पही खायचं असेल, म्हणजे आंबा खायचा असेल, अमेरिकन लोक आंबा खातात का? माहिती खातात का? नाही, ते आंब्याचा पल्प खातात. म्हणजे कॅन असतं छोट्या आणि त्या कॅन मध्ये मँगो काय असतो? पल्प असतो. पल्प समजतं ना? पल्प म्हणजे त्याच्यामधला तो गाभा असतो. तर फूड इंडस्ट्री इंडियामध्ये तेवढी आलेली नाहीये आणि पुढचं फ्युचर हे फूड इंडस्ट्रीचंच आहे. तर तुम्हाला फूड इंडस्ट्रीमध्ये वर्क करायचं असेल तर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये वर्क करावं लागेल.
फर्टिलायझर्स वगैरे हे तर इंडियाची डिमांड आहे, म्हणजे जगाची डिमांड आहे. तर केमिस्ट्री म्हणजेच फर्टिलायझर. जर तुम्हाला क्लॉथ इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असतं, टेक्सटाईल मध्ये, तर आपला जे स्टुडंट आहे की त्याला जे मागचं पेमेज आहे, त्याचं पॅकेज आहे, सांगितलं होतं मी आपल्या मुलांना की त्याला 9.5 लाखाचं पॅकेज जे आहे जस्ट आताच मिळालं, तर टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तेही केमिस्ट्रीचं. तर नायलॉन, रियॉन वगैरे हे काय असतात, क्लॉथिंग मध्ये असतात. चलो नेक्स्ट पॉइंट आहे शेल्टर. तर ह्युमनची थर्ड रिक्वायरमेंट आहे की शेल्टर. शेल्टर मध्ये केमिस्ट्री कसा रोल प्ले करणार. तर ह्युमन पॉप्युलेशन नीड कम्फर्टेबल अँड वेल बिल्ड हाऊसेस. तर तुम्हाला माहिती आहे हाऊसेस ही ह्युमनची नीड असते, किंवा जोही माणूस असेल, तुम्हाला शेजारी बघत असाल तुमच्या घरचे सर्व, हाऊस नसेल तर ते हाऊस बिल्ड करण्यासाठी काय करतात, भरपूर प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी लागतात, ते तुम्हालाही चांगल्या माहिती आहे. आयर्न, सिमेंट, स्टील, ठीक आहे, ह्या त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. तर चला बोला, काय काय माहिती तुम्हाला आयर्न, सिमेंट आणि स्टील बद्दल. आयर्न काय असतो? आयर्न काय आहे? एक एलिमेंट आहे, बरोबर. आणि त्या एलिमेंटला आपण केमिस्ट्रीमध्ये लर्न करतो. आणि आणि एलिमेंट हा कुठे असतो? आयर्न माहिती आहे तुम्हाला, आधी कुठे असतो? सॉइल. आयर्न हा सॉइल मध्ये असतो. त्यांना सॉइल मधून आधी एक्सट्रॅक्ट करावं लागतं, आणि हे केमिकल प्रोसेस आहे. म्हणजे आयर्नला अर्थ मधनं काढणं आणि त्याला युज करणं, यामध्ये काय करावं लागतं, प्रोसेस करावं लागतं, आणि हे केमिस्ट्री. सिमेंट हा ऍक्च्युली केमिकल आहे. केमिकल मध्ये रिॲक्शन्स होतात, 21 डेज पर्यंत आपण ती रिॲक्शन चालते, आणि त्याला आपण पाणी मारतो. का मारतो तुम्हाला माहितीये का तुम्हाला? सिमेंट वरती पाणी का मारायचं असतं? मारायचं का? मॉर्टल और मिक्स्ड विथ. हे बघा, त्याच्या मॉर्टार वगैरे असतं, किंवा सिमेंट असतं, किंवा त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स असतात सिलिकाचे. तर त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन असते ना, ती 21 डेजची असते. म्हणजे 21 डेजची एक केमिकल रिॲक्शन चालतं, आणि त्या रिॲक्शन नंतर तो सिमेंट काय होत असतो, हार्ड होत असतो. मग आपल्याला फक्त एवढं सांगितलं की सिमेंटचा काहीतरी ब्लॉक बनवला की त्याच्यावरती दररोज सकाळ संध्याकाळ पाणी मारायचं. आपलं नॉलेज एवढंच असतं. तर काय त्याच्यामध्ये ऍक्च्युली काय होत असतं, वॉटर हा त्या रिॲक्शनचा एक काय असतो, रिॲक्टंट असतो. आणि आपण त्याला पुन्हा पुन्हा देत राहिलं की ते रिॲक्शन 21 डेज पर्यंत मिनिमम 10-15 दिवस तरी पाणी दिल्यानंतर रिॲक्शन कम्प्लीट होते, आणि एक सिमेंट तयार होतो. सिमेंट कॉन्क्रीट म्हणतो आपण त्याला. आणि त्यामध्ये मग काय होतं, तुमचे घर काय होतात, फिक्स होतात. तर ही ऍक्च्युली ही केमिकल रिॲक्शन आहे. आणि सिमेंट कुठे बनतात? फॅक्टरीमध्ये. सिमेंट कुठे बनतं? फॅक्टरी. आणि फॅक्टरी कोणती असते? केमिकल. ठीक आहे. तर केमिकल फॅक्टरी असणार, त्यामध्ये सिमेंट तयार होणार, केमिकल फॅक्टरीमध्ये आयर्न एक्सट्रॅक्ट होणार, केमिकल फॅक्टरीमध्ये स्टील तयार होणार, आणि तुम्ही काय करणार, तुमच्या हाऊस करणार. ऑडिओ बंद करता का प्लीज? ऑडिओ. हे बघा, तर ह्युमनसाठी हाऊसेससाठी जे रिक्वायरमेंट लागतात ते सर्व काय आहेत? केमिकल्स आहेत. नेक्स्ट आहे की केमिस्ट्री हॅज प्ले इम्पॉर्टंट रोल इन एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, तुम्हाला वेगवेगळे मेटल्स जमिनीतनं काढावं लागतं, आणि ते सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, पोटॅशियम असेल. आता तुम्ही म्हणणार की चला शेल्टरसाठी हे तर लागतं, कारण आपलं पूर्ण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्युमनचं, हे सर्व मेटल बनतं. म्हणजे तुम्हाला ब्रिजेस लागतात, मेटल लागतात, घरामध्ये मेटल लागतात. तर मेटल एक्सट्रॅक्ट करावं लागतात. आणि तुमच्या माहितीसाठी की जगामध्ये अमेरिका हा टॉप वरती आहे, करेक्ट. तर त्याच्या माहिती तो टॉप वरती आहे, किंवा चायना टॉप वरती आहे. ठीक आहे, चायना टॉप वरती आहे, USA आहे, इंडिया 3rd-4th नंबर वरती येतो. का माहिती का? तर टॉपवर राहण्यासाठी त्याला स्टील मध्ये काय करावं लागतं, टॉप करावं लागतं. म्हणजे ज्या देशाकडे स्टीलचं एक्सट्रॅक्शन चांगल्या प्रकारे आहे तो टॉप करतो. सध्या टॉप मध्ये एक्सट्रॅक्शन मध्ये कोण आहे? चायना आहे. 2 नंबर USA आहे. 3 किंवा 4 नंबरला काय लागतो? इंडिया लागतो. आणि तुम्हाला माहिती आहे की मग यानुसारच आपण ठरवतो की कोणत्या देशाची इकॉनॉमिक सुपर पॉवर किती आहे. म्हणजे इकॉनॉमिक सुपर पॉवर कुठून ठरते, तर ती त्याच्या ठरते स्टीलच्या प्रोडक्शनवर. जेवढा देश स्टील प्रोड्यूस करू शकतो म्हणजे काय करतो, सॉइल मधनं काढतो आणि चांगल्या प्रकारे काढतो, त्याला एक्सट्रॅक्ट करतो आणि त्याला सेल करतो. तर चायना सध्या लीड मध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे चायनाला आपल्याला सुपर पॉवर म्हणावं लागतं. आधी USA टॉप वरती होता, तर USA ला म्हणावं लागेल. इंडिया ही कुठेतरी रँक वरती. काय माहिती का तुम्हाला, सध्या इंडियाला जगामध्ये व्हॅल्यू आहे. रिझन फक्त एकच आहे की आपल्याकडे अशा प्रकारचे काही मोठे पर्सन्स होऊन गेलेत की त्यांना इंडियाला सेल्फ सफिशियंट बनवलं. त्यांच्यामध्ये सर्वात मोठ्या माणसाचं नाव तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. टाटा माहिती आहे तुम्हाला? जमशेदजी टाटा हो. किंवा टाटा, रतन टाटा. तर टाटा अशी आहेत की भारताला किंवा जगातला प्रत्येक माणूस त्यांना ओळखतो. रिझन एकच आहे की त्यांनी हा जो शेल्टरचा प्रॉब्लेम आहे तो हा इथून सॉल्व्ह केलेला आहे.
म्हणजे टाटा जर नसतं तर टाटा नसतं तर घरांना जे problem होतात किंवा टाटा नसते तर आपल्या ज्या बाईक इंडस्ट्री आहे, ऑटोमोबाईल वगैरे हे सर्व गोष्टी आहेत. तर म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री महत्वाची होती. पुन्हा हे आपले घरांचे स्टील्स महत्वाचे. घरात भरपूर गोष्टी तुम्ही स्टीलच्या वापरतात. तर टाटांचं जर तिथे कॉन्ट्रिब्युशन नसतं तर इंडियासाठी मला नाही वाटत की अजून इंडिया काही रँकवरती आला असता. तर त्यांनी केमिस्ट्रीचा चांगला यूज केला. टाटाचे स्टीलचे चांगले मोठमोठे प्लांट सेट केलेत आणि भारताला एका लीडवरती आणलं. तर भारतालाही मान्य करावं लागतं. कोणी असेल तर त्याला मान्य करावं लागतं की टाटांचं कॉन्ट्रिब्युशन मोठं आहे. रिझन एकच होतं त्यांच्या त्या वर्कमध्ये त्यांनी केमिस्ट्रीला चांगलं इन्व्हॉल्व केलं बिझनेसमध्ये आणि मेटलला चांगल्या प्रकारे एक्सट्रॅक्ट केलं. तर फर्स्ट पॉईंट होता आपलं की केमिस्ट्री का लर्न करायचं, तर मला वाटतं तुम्हाला कळालं असेल की केमिस्ट्री फूड हे नीड आहे, क्लॉथ्स हे नीड आहे आणि शेल्टरही नीड आहे. हे नसेल हे तुम्ही डेली यूज करता. तुम्ही घरात राहतात, तुम्ही कपडे घालतात, तुम्ही जेवण करतात ना, हे जर केमिस्ट्री येत असेल तर ती महत्वाची आहे. मला वाटतं याच्यावरती काही सांगण्यासारखं नाही. तर डेफिनेशन बघू आपण. केमिस्ट्री ऍक्च्युली असतं काय? केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री डेफिनेशन इट द स्टडी ऑफ, म्हणजे ऍक्च्युली कोणताही सायन्स स्टडीज असतं. कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टी ऑफ मॅटर. म्हणजे एक मॅटर असणार आहे, ठीक आहे. तर त्याच्यात तुम्हाला काय चेक करायचे आहे? कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टी. आता मॅटर मध्ये मी मागच्या लेक्चरला कोण होतं सांगितलं असेल मी की मॅटर काय असतं आणि मॅटर बद्दल हे कंपोजिशन, स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टी काय असतं. तर चला थोडस आपण इन डेप्थ बघू जरा आता कसं असतं. तर चला फोकस करा इथे. आता बघा इथे मॅटर बद्दल मी बोलतो आहोत, तर मॅटर बघू आपण. हे मॅटर आहे. तर केमिस्ट्री म्हणतं की त्याचं कंपोजिशन काय, म्हणजे कोणताही तुम्ही पदार्थ जगामध्ये घ्याल त्याच्याकडे मास आहे आणि त्याच्याकडे काय स्पेस आहे. म्हणजे जोही जगामध्ये वस्तू त्याला स्वतःचं मास असतं किंवा तो काहीतरी हवेमध्ये जागा घेतो किंवा त्याला व्हॉल्यूम असतो, जागा घेऊ शकतो, त्याला केमिस्ट्रीत मॅटर म्हणतात. आणि त्या मॅटर बद्दल कोणताही मॅटर घ्या, कंपोजिशन चेक करा. आता कंपोजिशन म्हणजे काय असतं? कंपोजिशन म्हणजे काय? कंपोज होणं म्हणजे केमिस्ट्रीत याचा अर्थ असा असतो सायन्स मध्ये की ए प्लस बी जर असे असतील, ए प्लस बी असेल तर त्याचा एबी तयार झाला तर आपण म्हणतो ए आणि बी हे दोन पदार्थ येऊन एक कंपोजिशन तयार झाला. म्हणजे कंपोजिशन तयार होणं म्हणजे काय? तो कोणकोणत्या पार्टचा बनलेला आहे कंपोजिशन म्हणायचं. त्याला एक्झाम्पल घेऊ मग. केमिस्ट्रीच्या स्टडी प्रमाणे हा वॉटर एक काय आहे? मॅटर आहे. त्याला तुम्ही एका भांड्यात घेऊ शकता, म्हणजे त्याला स्पेस आहे, त्याला मास आहे, त्याचं मास करू शकता. त्याचं कंपोजिशन चेक करायचं म्हणजे त्याचं कंपोजिशन असं आहे, त्यामध्ये हायड्रोजन आणि काय ऑक्सिजन हे दोन काय आहेत? इलिमेंट्स आहेत. हे त्याचं कंपोजिशन असतं, याला काय म्हणतात? त्याचं कंपोजिशन. ठीक आहे. मग कोणत्याही गोष्टीमध्ये काय आहे, ते कशापासून बनलं आहे, याला केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट स्टेज म्हणतात, त्याचं कंपोजिशन चेक करणं. आणि तिथे हे चेक करतात की पहिला त्या दोघांमध्ये कसं प्रपोर्शन आहे. तर आपल्याला माहिती की हायड्रोजन जर 2 असेल तर ऑक्सिजन हा 1 असतो, याला कंपोजिशन म्हणतात. म्हणजे कोण आहे आणि किती आहे, कळतं आहे. नेक्स्ट पॉईंट होता त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. म्हणजे ऍक्च्युली ते आहे, म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन आहे, पण तो ऍक्च्युली दिसतो कसा, तो कसा असतो. तर हा तो असा असतो का? हा असा आपण लिहितो बरोबर. तो ऍक्च्युली कसा असतो माहिती आहे का? तुम्ही जेव्हा वॉटर बद्दल गप्पा करता किंवा तुम्ही आतापर्यंत केमिस्ट्री शिकला 10वी पर्यंत, तेव्हा तुम्हाला सांगितलं कोणी की पाणी ऍक्च्युली दिसतं कसं? असं डोळ्यांनी नाही म्हणतोय मी. नदीमध्ये दिसतं तुम्हाला, पाणी पितात तुम्ही, ऍक्च्युली It त्याला has no मॉलिक्युल दिसतो कसं? infinite shape. म्हणजे मला मॉलिक्युल बद्दल बोलायचं आहे. म्हणजे मला त्या ग्लास मधल्या पाण्याबद्दल नाही, तर पाण्यामध्ये हा जो ग्लास आहे, त्या ग्लास मध्ये जो एक छोटासा वॉटरचा मॉलिक्युल बसला H2O, याला मॉलिक्युल म्हणतात. हा कसा दिसतो याच्याबद्दल मला बोलायचं आहे. पाणी तर प्रत्येकाला दिसतं, त्यातला एक मॉलिक्युल दिसायला याला केमिस्ट्री म्हणतात. माहिती कसा दिसतो? नाही? चला दाखवून देऊ तुम्हाला. वॉटर मॉलिक्युल ऍक्च्युली असा दिसतंय ना, हे याला म्हणतात वॉटर मॉलिक्युल. डायग्राम दिसली? तो कसा आहे मला कळालं की त्यामध्ये कंपोजिशन मध्ये काय कळालं की 2 हायड्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे. ठीक आहे, याला म्हणतात कंपोजिशन. जर स्ट्रक्चर कसं आहे, तर हा मध्ये ऑक्सिजन आहे आणि त्याला 2 हायड्रोजन आहे आणि ते काय आहेत, कशा बॉन्डने अटॅच आहेत, याला म्हणायचं स्ट्रक्चर.
याला काय म्हणायचं त्याचं स्ट्रक्चर कळता है राठोड राठोड हॅलो राठोड आहे का तिथे हो. समजतं ना वॉटर कसं दिसतं ऍक्च्युली डायग्राम मध्ये दिसतोय ना तर वॉटर मध्ये अशा प्रकारे हो. दोन याला हायड्रोजनचा ऍटम म्हणतात याला हायड्रोजनचा ऍटम म्हणतात हे बघा ऍटम तुम्हाला 9वी मध्ये शिकवलं असेल की ऍटम एकत्र आल्यानंतर काय तर होतो मॉलिक्यूल मग हा हायड्रोजनचा ऍटम 1 हायड्रोजनचा ऍटम 2 हायड्रोजन ऑक्सिजनचा ऍटम 1 that gives us water molecules that contain 2 hydrogen plus 1 oxygen means how many atoms 3 atoms म्हणजे the number of atoms club together and form molecule हे तुम्हाला 8-9 मध्ये शिकवलं गेलेलं असतं तर आपल्याला हा मॉलिक्यूल बघायचा आहे आपल्याला वॉटरचा मॉलिक्यूल म्हणतो ऍक्च्युली तो दिसायला कसा आहे तर तुम्हाला तो दिसतोय याला त्याचं स्ट्रक्चर म्हणतात ठीक आहे आणि कंपोजिशन मध्ये काय सांगितलं की तो हायड्रोजन प्लस ऑक्सिजनचा बनलेला आहे याला त्याचं कंपोजिशन म्हणतात आणि स्ट्रक्चर हे आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज तर प्रॉपर्टीज वॉटरच्या प्रॉपर्टीज मला वाटतं तुम्हाला चांगल्या माहिती आहेत कोणी सांगू शकतं प्रॉपर्टीज ऑफ वॉटर काय काय असतं प्रॉपर्टीज ऑफ वॉटर मध्ये कोणी सांगू शकतं तर वॉटरच्या प्रॉपर्टीज काय असू शकतात Water is liquid, colorless, and odorless. करेक्ट वॉटर इज अ It लिक्विड don't. वॉटर It don't have definite shape. okay it has don't no another point It has no order. it has no order another thing हे बघा एक महत्वाची गोष्ट तुम्ही एक करेक्ट व्हेरी गुड काय आहे सॉलिड लिक्विड गॅस तर तुम्ही सांगितलं लिक्विड करेक्ट लिक्विडचा अर्थ असतो इट हॅज नो डेफिनेट शेप तुम्ही सांगितलं मला की ऑर्डरलेस आहे करेक्ट त्याला ऑर्डर नसतो कलर नो कलर त्याला कलर नसतो पण केमिस्ट्री मध्ये अजून 2 पॅरामीटर आहेत की त्याला आपण भरपूर ते म्हणजे त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग 0.0 Celsius. हा तर केमिस्ट्री मध्ये मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर प्रॉपर्टी तर त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट काय आहे याला म्हणतो आपण त्याच्या प्रॉपर्टी पुन्हा आपण एक प्रॉपर्टी बघतो की तो थर्मली कंडक्टिव्ह आहे का तो हीट ट्रान्सफर करतो का इज अ थर्मल कंडक्टर तो हीट ट्रान्सफर करतो का वॉटर हीट ट्रान्सफर करतो हो. हो का वॉटर हीट ट्रान्सफर करू शकतो का एकूण तिकडे नेऊ शकतो का जसं तुम्हाला शिकवलं असेल मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट तर वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट आर द वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट ऑर नॉट बोला नाही. एवढा मोठा प्रश्न आहे हॅलो नाही करू शकत. इकडे महाजन राठोड काय वाटतंय वॉटर गुड कंडक्टर आहे का हीटचं नाही. नाही इकडे राठोड आवाज कोणाचा आहे राठोड आहे का नाही. नाही चला तर तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी एक की तुम्हाला एक बॅग माहिती असेल वॉटर बॅग एक वॉटर बॅग एक कन्सेप्ट असतो की ज्यामध्ये अशा प्रकारे असते त्यात हॉट वॉटर काय केलं तर फिल केलं जातं आणि ते हॉट वॉटर फिल केलं जातं आणि त्याच्याने काय केलं जातं जे बॉडी पार्ट स्वेलिंग झालेले आहेत त्याला हीट ट्रान्सफर केली जाते म्हणजे तुमचा हा हात आहे हे तुमचा हात आहे आणि तुम्हाला काहीतरी डॅमेज झालाय तर डॉक्टर सांगतात की गरम पाण्याने त्याला शेक द्या हीट करा तुम्ही हीट कुठून घेतात माहिती का तुम्ही त्या वॉटरला हीट त्या गॅस कडनं घेतात पाण्याला तर पाणी ते हीट घेऊन तुमच्या हाताला सप्लाय करत म्हणजेच वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ वॉटर हा स्वतः गरम होतो आणि एका ठिकाणून दुसरीकडे हीट ट्रान्सफर करतो कळलं पण सर वॉटर तो इलेक्ट्रिक स्वतः कुठं करतो. हे बघा तुम्ही जर अशा प्रकारे वॉटर घेतलं हे वॉटर आहे इथे जर तुम्ही हिटर टाकलं तर काही वेळाने इथे तुम्हाला टेम्परेचर मिळतं म्हणजे इथली हीट इथे येते ना पण आपल्याला हिट केल्याशिवाय थोडी ना तो हिट देतो. हे बघा एक गोष्ट लक्ष द्यावा चला इकडे फोकस करा पॉइंट महत्वाचा आहे थोडा इलॅबोरेट करू हे बघा थोडस मला व्हाईट बोर्ड क्रिएट करायचं त्यामुळे मी थोडस बॅक साईडला जातो कुठे गेलो तर मला व्हाईट बॅकग्राऊंड साठी थोडं वेट करा 2 मिनिटं चला आता तुम्हाला आन्सर येतो मी काय तर हे बघा तुम्हाला एक एक्सिडेंट असेल
त्यामध्ये एक रॉड असेल, मेटल रॉड असेल, आणि मेटलच्या रॉडला तुम्ही इथे काय करणार, हीट करणार. हा बर्नर असेल, बर्नरने काय होणार, तिथे हीट होणार. बर्नर समजतं ना, ते असतं तुम्हाला स्कूलमध्ये, पेन्शन बर्नर हीट करण्यासाठी. आणि ते हीट किंवा कॅन्डल घ्या, इथे हीट करा. काही वेळाने हा जो हा मेटलचा रॉड आहे आणि तो इथेही काय होतं, तुम्हाला हीट होतो. तर तुम्ही इथे हीट सप्लाय केलं तर हा मेटल इथपर्यंत हीट काय करतो, कॅरी करतो. याला म्हणायचं हीट कंडक्टिंग. ही वॉटरलाही जर इथे जर हीटर वाट्यामध्ये प्लेस केलं तर तुम्हाला इथेही त्याची हीट मिळते. म्हणजे इथलं हीटरचं कॉईल इथे हीट ट्रान्सफर करतं. म्हणजे वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. वॉटर हा हीटला चांगल्या प्रकारे ट्रान्सफर करतो. मला एवढं डीप नाही जायचं नाहीये, तुम्हाला वॉटर एक सेपरेट चॅप्टर आहे. मला फक्त सांगायचं आहे, केमिस्ट्री मध्ये जेव्हा आपण कोणताही मॅटर बद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण हे बघतो की तो मॅटर जो आहे त्या मॅटरचं कॉम्पोजिशन कसं आहे, त्याच्यामध्ये कोण कोण आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते तुम्हाला सांगितलं. इथे ऑक्सिजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, हे त्याचं स्ट्रक्चर आहे. अशा प्रकारे तो ट्रँग्युलर शेप दिसतो. तो असा कधीच नसतो. तो कसा असतो हे बघा, पुन्हा सांगतो, त्याचं डायग्राम असं असतं. हे हायड्रोजन आणि हा काय आहे, ऑक्सिजन. त्यानंतर आपण ज्या प्रॉपर्टीज बघितल्या की हे बघून चालत नाही की तो कसा आहे, काय प्रॉपर्टी चेक करावं लागतात. तर केमिस्ट्री हे बघतं की वॉटर हा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतो का, वॉटर हा बर्न होतो का, वॉटरचा स्मेल कसा आहे, वॉटरचा कसा आहे, वॉटरचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट काय आहे, वॉटर हीट कंडक्ट करू शकतो का, नेऊ शकतो का, वॉटर मधनं इलेक्ट्रिसिटी पास होते का, वॉटर मधनं लाईट पास होतो का, वॉटर मधनं लाईट पास होतो का. चला, वॉटर मधनं लाईट पास होतो का, तर याला एक प्रॉपर्टी म्हणतात. कोणी सांगू शकते या प्रॉपर्टीला काय म्हणतात? वॉटर थर्मल. मधनं नाही, अजून कोणी? वॉटर मधनं लाईट जर पास होत असेल तर ते प्रॉपर्टीचं नाव आहे, त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. काय म्हणतात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. 10वीत असेल ना तुम्हाला लाईट चॅप्टर. येस. हो. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा एक तुम्हाला टॉपिक असेल एक लाईट चॅप्टर मध्ये. तिथे असं सांगितलं असेल की वॉटरचा ग्लास आहे, त्यात जर लाईट आला असेल तर तो लाईट अशा प्रकारे बेंड होतो. तर याला म्हणतात त्याचा ज्याचा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो चांगल्या, म्हणजे ऍक्च्युली हा लाईट आहे आणि हा पाण्याचा ग्लास भरलेला आहे आणि तिथे अशा प्रकारे लाईट आलेला. तर हा लाईट त्यातनं स्ट्रेट नाही जात, त्यातनं तो ऍक्च्युली काय होतो, बेंड होतो, ह्या रस्त्याने जातो. मग हा इथे सरळ जाणार होता, तो ह्या रस्ता चेंज झाला, तर त्या वॉटरने त्याला चेंज केला. वॉटरची प्रॉपर्टी असते, त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. तर ह्या सर्व प्रॉपर्टीचा आपण केमिस्ट्री स्टडी करतो. मला वाटतं तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणतो. करेक्ट? तर मला वाटतं की आपण इंट्रोडक्टरी चॅप्टर, मला वाटतं की काही टॉपिक पुन्हा रिपीट करू, इथपर्यंत स्टॉप करू. तर काय काय बघितलं पुन्हा एकदा आपण समराईज करू की आपण कुठून स्टार्ट केलं. तर केमिस्ट्री, आणि हे कशासाठी एवढं मी एक्सप्लेन केलं, तर यासाठी की तुम्हाला केमिस्ट्री कळावं आणि फ्युचरही कळावं की केमिस्ट्रीचं फ्युचर काय, तुम्ही त्यात करिअर करू शकता का, हे त्या दृष्टीने डेफिनेशन कम्प्लीट करू. केमिस्ट्री असा एक सब्जेक्ट असतो की त्यामध्ये आपण कंपोजिशन बघितलं, स्ट्रक्चर बघितलं, प्रॉपर्टी बघितल्यात मॅटरच्या. म्हणजे वॉटरच्या प्रॉपर्टी, वॉटर दिसतो कसा, वॉटरमध्ये आहे, आणि त्याच्या रिॲक्शन स्टडी करतो. रिॲक्शन म्हणजे काय, तर वॉटरची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते का, वॉटरची कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्शन होते का, तर ह्या रिॲक्शनचा स्टडी करतो. आणि हे सर्व असतं, याला म्हणतो आपण केमिस्ट्री. याला काय म्हणायचं, केमिस्ट्री. डेफिनेशन कळाली? हो. कळाली का? देन गिव्ह रिझन केमिस्ट्री इज कॉल्ड ॲज द सेंट्रल सायन्स. केमिस्ट्रीला सेंट्रल सायन्स असं का म्हणतात, तर मला वाटतं की आपलं 1 घंट्याच्या वरती झालेलं आहे. पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू आणि पुढचे टॉपिक्स पुढच्या टॉपिकला. ठीक आहे? तर मला वाटतं ठीक आहे. काही डाऊट्स आहे कोणाला लेक्चर मध्ये? डाऊट? नाही. नो. तर लेक्चरला डाऊट असतील तर बघा, माझे शेवटी 5 मिनिटं माझ्याकडे डाऊटसाठी असतात. मला काही क्युरियस असतील की सर तुमचं बोलणं समजत नाही, किंवा तुम्ही मराठी बोलतात, इंग्लिश बोलतात, हिंदी, हे बघा माझं लँग्वेज कधी कधी बोलण्यामध्ये व्हॅरी होतं. म्हणजे तरी मी लक्षात ठेवून बोलतोय तुमच्याशी मराठीतनं. तर मी हिंदी कधी कधी बोलतो, कधी मराठी बोलतो, कधी इंग्लिश बोलतो. मलाही माहित नसतं मी कधी कधी कोणती लँग्वेज यूज करतो. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, शेवटी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला तो टॉपिक समजतो का. आपण लेक्चर कशासाठी घेतो की तुम्हाला ते पॉइंट जो बोलला जातोय तो क्लिअर होतोय. केमिस्ट्री असा पॉइंट आहे की तुम्ही 12th च्या मुलांनाही विचारा,
तर केमिस्ट्री आता आवडलं तर ते चांगल्या प्रकारे मार्क्स देतं आणि तुमचे मेडिकल जेईचे काही टार्गेट असतील तर चांगलं हिट होतं. तर केमिस्ट्री सुरुवातीपासूनच फोकस करा, चांगला सब्जेक्ट आहे. आणि दररोज तुम्ही त्यातलं थोडंसं 5 मिनिटे आपलं लेक्चर बघितलं, एकदा रिवाइज केलं आणि त्याचे रेकॉर्डिंगही होतात, त्याच्यामुळे काही इश्यू नाही, तुम्ही त्याला पुन्हा बघू शकतात. तर ठीक आहे, मग मला वाटतं तुम्हाला काही इश्यू नसेल आज, तर आपण इथे स्टॉप स्टॉप करायचं. हो करा. ओके. अजून कोणतं लेक्चर आहे? नाही, तुमचे डेली माझे 2 लेक्चर होतील. 2 लेक्चर